नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, आज आपण मस्तपैकी बनवणार आहे वडापाव. हे मी चुलीवर शिजवून घेतला आहे वडापाव. आणि हे बघा, हे मी आज माझ्या हाताने कुटलं आहे म्या, असं म्हणजे उकणीमध्ये, कारण आपल्याकडे लाईट गेलेले आहे. त्याच्यासाठी बघा, हे आपलं लसूण हजा वडापावसाठी लसूण, अद्रक आणि मिरची हे 3 आहे कुटून घेतलेलं आहे. हे लिंबू घेतले, कढीपत्ता धुवून घेतला आणि कोथिंबीर आता. आणि हे थोडासा लसूण अद्रक मिरचीचंच आहे एकदम, पण ते बेसनमध्ये. तर आपल्या पहिलं आहे ना, आता हे बघा आपलं आलू शिजायचं. का हे आलू पटापटा आहे ना, मी चुलीवर घेतलं शिजवून आणि हवेशीर ठेवलं. का तर ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पाणी नको टाकायला, काय नको, कारण कसं आहे माहिती आहे का, हे चव निघून नको जायला म्हणून. आता थंडमध्ये कसं आहे माहिती आहे का, गरममध्ये पाणी वाटतात पण पाणी वाटत नाही. मी असं छिलून घेते बघा. हे पोहते तरीसुद्धा 2 मिनटात होऊन जाईल छिलून. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी मी तर ही काजल आमची छिलती बघा. तर हे काजलला मी सांगते छिलायला. काजल छिलती बघा आमच्या का. काजल पण काजल आहे का सगळ्यांना? हाय, कशा आहे सगळी म्हणा म्हणून? कसे आहे तुम्ही सगळे? बघा आता आमची काजल साफ करते. चला बघा, आता आमची काजल मला हेल्प करू लागते. आणि ह्याच्यामध्ये आता बेसन, हा काही बेसन आणलं या. तर हे बेसन आपण टोपामध्ये टाकायचं आहे. आता किती टाकायचं किती नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेवढं लागते तेवढं टाकायचं, जास्त आपल्याला काय बनवायची गरज नाही. मी चांगला अर्धा किलो पावणा किलो जवळ बटाटे आहेत आपलं. तर हे मी कापून घेते बघा. चला आता हे बघा तुम्हाला दाखवते. हे आपलं बेसन हे टाकते बघा. हे बेसन, हे बघा, हे बेसन जेवढं लागते तेवढं टाकायचं, जास्त टाकून काय फायदा नाही. ठीक आहे. आता मी निवांत चुलीवर बनवते बघा. ही मीठ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे हळद टाकते बघा. आपण आपली गावठी हळद आहे बघा. ही हळद आहे. त्याच्यानंतर हे आपला लसूण अद्रक पेस्ट हे थोडंसं टाकायचं चवीनुसार, म्हणजे छान लागतं एकदम. आणि थोडासा खायचा सोडा टाकूया आपण ह्या बेसनमध्ये. हे बघा, खायचा सोडा टाकायचा, थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आणि त्याच्यानंतर हे आपलं आहे ना, ह्याला एक जीव करायचा. ह्याला हे बघा, ह्याला एक जीव करायचा. बेसन अजून टाका वाटते थोडंसं, लागलं तर ह्याचं भजी बनवू आपण राहिलेलं. ठीक आहे. तर हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी पाणी घेते. हे कालवते. सगळे पाणी घे का. हो का, हे कालवायचं, असं कालवायचं. लवकर घे सण, लवकर घे. हो का, हे असं कालवायचं बघा. हे असं कालवायचं. हो किती ओके हांडा ओके ओकेच. हे असं कालवायचं आणि असं हे बेसन असं. हे बघा काय झालं बघा. हे बघा, हे असं तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला मी दिसत नाही पण तुम्हाला मी दाखवते. 1 मिनिट, आमचा कॅमेरा जरा बारकाच आहे पण काय हरकत नाही. हे बघा, हे आहे आपलं. ठीक आहे. आता ह्याच्यावर आहे ना मी एक हिट होती. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकूया आपण. हे बघा, हे पाणी टाकून ह्याला असं मी ओली ह्याला फिटून घेते. आपलं व्हिडिओ मोठं असतात पण एकदम बरोबर आपण सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजे की आपण कसं पीठ मळलं कसं नाही. अजिबात मी टॉप केला नाही, काहीच नाही. पीठ मळूच तर तुम्हाला दाखवते. आता हे बघा, ह्याला फिटायचं, असं फिटायचं. जेवढं फिटन तेवढं चांगलं असतं. हे बघा, हे असं फिटायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं. हे बघा, हे बघा, वाव, असं आपण पाणी टाकून घ्यायचं. हे बघा, अजून पाणी जाईन ह्याच्यात. हे बघा, हां, आणि जास्त पातळ पण नको, जास्त घट पण नको. हे बघा, हे बघा, हे आता चांगलं ह्याला 15-20 मिनटं चांगलं फिटून ठेवायचं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मीठ कमी आहे का काय कमी आहे हे सगळं बघायचं. हे बघा, असं गरा 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 असं फिरायचं. असं असं जेवढं तुम्ही पीठ चांगलं फिटचाल तेवढं तुमचं वडापाव चांगलं फुगत्याल. हे बघा, हे बघा, आता हे पीठ आपलं झालं. आता आपल्याला वडापावची तयारी करूया. आपण ह्याच्यामध्ये मसाला बनवूया आपण आळूचा, बटाट्याचा सॉरी. आता हे मी चाकून बघते काय कमी आहे काय नाही. बरोबर आहे. तर मी आता हात धुवून घेते. हात धुवून घेतला की आपल्याला बटाटे छिलून घेते एकदम. ठीक आहे.
हे बघा हे असं हात धुवून घ्यायचा लगेच. गावाला कसं निवांत करतं, मुंबईला कसं असतं माहिती आहे का, गॅसच्या वाट्यावर पटापट पटपट नळाखाली हात धुवायला कुठं हे करा ते होतं ते करा. गावाला काय होतं माहिती आहे का, बाहेर पुढं आहे ना ही होतं आहे बघा. आता ही आमची काजल आहे, करते मला मदत करते काजल एकदम. तिला वडापाव आवडतं खायला. काल आम्ही वडापाव आणलं होतं बाहेर खात, पण काय झालं एवढी महागाई झाली ना. वडापाव किती होतं काजल गं? 15 रुपयाला एक वडापाव. आता घरात काही कमी लोक आहेत का सांगा बरं. एक एक खायचं म्हणलं तर 2-2 तर खाऊ वाटतंच का नाही. त्यापेक्षा म्हणलं मी आणते म्हणलं वडापाव 2 मिनिटात बनवेन म्हणलं, मला टाईम नाही लागत. मग म्हटलं आता तुम्ही काय करा, वडापाव नका आणू विकत म्हणलं, आपण घरी बनवूया आणि घरीच खाऊया. हे बघा घरीच मी छिल्लं काना बटाटा दोघीजणी आम्ही आज आत्या भाच्याने केलं बघा 2च मिनिटात. हे बघा छिल्लं बटाटा. पोरीने पण किती काम केलं माझ्या. काजलला मी कोणतंही सामान घ्यायला नाही म्हणत नाही. काजल मला लय मदत करते, सलोनी काजल मदत करतात, दोघी पण मदत करतात. तर आमच्या काजलला जास्त कोण मला ती जास्त मदत करते. काजलपेक्षा सलोनीपेक्षा काजल मदत करते मला. आता हा काही बटाटा बघा, हे बटाटा मी चिचून घेते. नको पुरण हे सारखा उचल बाय तुझ्या हाताने. हे बघा असं सगळं फोडून घेते बटाटा, तर हे चांगलं निवतंय हो का. हे बघा गरम बटाट्यात ना पोळीला पोरेल तर नको म्हणून आहे ना गं काजू. हे बघा हे असं. आता आम्ही गॅसवर करू का चुलीवर करायचं बाय, कसं करायचं बाय. तुला कसं आवडतं, गॅस करू का चुलीवर करू? चुलीवर करायचं. चला चुलीवर तर चुली आमच्या काजल जे म्हणन ते खरं. पण चुलीवर आमची काळी करायला असतं बरं का. आता तुम्ही म्हणसाल की बघा स्मिता म्हणते की आमच्या घरातले भांडी स्वच्छ, पण कसं असतं भावानं तुम्हाला सांगते, चुलीवरचं भांडं काळं असतं पण तरी सुद्धा आमची सवय ना खूप चांगली भांडी घासते बघा. आता हे सगळं संत झालं आहे बघा, तर त्याला अजून चेचत बसवा काजून. जिथं तिथे कळते तिथं चेच जोरात मारायचं बघा. पोरीला शिकवते वडापाव खायला, कारण पोरगी उद्या मोठी झाल्यानंतर तिला पटापटा वडापाव बनवून ती जास्त आपली रेसिपी टाकत बसू शकते एकदा. बघा बघितलं ना पोरगी किती कामाची आहे माझ्या. आता तुम्ही म्हणसाल भावाच्या पोरीला काम सांगते, माझी पोरगी आहे ती, भावाची पोरगी नाही ती आहे ना का काजू. मला सांभाळायला टाईम नव्हता म्हणलं का माझ्या सवर्णीला म्हटलं धर बाया तुला पोरगी माझी. तर त्या सवर्णीला काजलला वाटतं की मी माझ्या मम्मीचीच आहे. मग असं करायचं असं हां बाय माझं बाय माझी गुणाची काजल माझी गुणाची वडापाव खाती गुणाची. झालं हो का, जिथं दिसतंय ना हां असं बघा बरं. चला आता चुलीवर जाऊ या गॅसवर जाऊ बनवायला. चला बनलं सगळं ठीक आहे. तर चला आता आपली सगळी तयार झाली, बेसन पण झालेलं आहे ठीक आहे. तर चला बनवून घेऊया ठीक आहे. चला चूल पिटू आता. चला आता ही चुली बघा, चूल पेटवते. चूल मागाशी मी कालवण भाकरी केलं होतं. अजून बंद झालं आहे. बनते 2 मिनिटं.
चला चूल पेटली बघा आता. चुलीवर हे करायचो आपण. आता हे आपल्याला हे राय आहे, हे आपले बटाटा उकडलेला बटाटा, ह्याला छॉप मारूया आपण. हे आहे अद्रक लसूण मिरची आणि हे कढीपत्ता. हे बेसन फिटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ह्याला आता ह्याच्यात तेल ओतू आपण. चूल पिठली चांगली बघा, लई उशीर पिटत नव्हती. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. हे तेल आहे मस्तपैकी एकदम बघा. हे बघा आता हे चांगलं गरम होतं तेल. चांगली चूल पेटलेली आहे, बघू शकता तुम्ही. माझं हे जे लागते ते मोदत होते ना, लक्षात न जाते हो माझ्या. आता तेल चांगलं गरम होते. चला आता तेल गरम झाले. या तेलमध्ये आपण हे टाकूया, आपण राई टाकूया. असं फटाय पाहिजे, ठीक आहे. कढाई होती मी आणि बघा असं तेल चांगलं फाट 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 व्हायला पाहिजे, ठीक आहे. एका जोपर्यंत ते फुटत नाही कढाई म्हणजे हे म्हणा काय म्हणतात त्याला राई, तोपर्यंत काही टाकायचं नाही. तर ते फुटाय पाहिजे. फुटलं की मग ती तोंडात येत नाही. मग आता हे करा 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 करायला लागले. राई झालं बघा आपलं. हे बघा आता हे टाकलं जिरं टाकलं थोडंसं. हे टाकलं मी कढीपत्ता. हे बघा दोन फुलं आहे बघा मी. हे बघा त्याच्यानंतर हे आहे लसूण अद्रकची पेस्ट. हे बघा हे बघा मस्त पीक ह्याचं हे झाले बघा. हे बघा चांगलं कढायला पाहिजे ना. त्याच्यानंतर हे कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण टाकून दे तेलावर. हे बघा चांगला होते बघा. आता हे आहे बटाटा. बटाट्यामध्ये आहे ना आपल्याला टाकायचं जरा. हे चांगलं परतून घ्यायचं, बघू शकता. आता तिथून लांबनं तुम्हाला दाखवते. जवळ आता कॅमेरा घेऊ शकत नाही, कारण फोन फुटायचं मला वाटते, किंवा तो गरम होतो. कधी चुलीपासून आगीपासून फोन लांब ठेवा माणसाने, कारण आग लई फेलती जाते ना. बघितलं नाही तर हवा लागते, त्याच्यामुळे आहे ना हे चांगलं जवळ फोन नाही ठेवू शकत. पण हे तुम्हाला दाखवते मी, जवळून तुम्हाला दाखवते, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची बघा. हे हळद टाकायची. त्या सगळं तेलावर चांगलं भाजायचं. चांगलं करा 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 व्हायला पाहिजे हळद. अजून थोडीच टाकू हळद. हे बघा हे बघा हे बघा. त्याच्यानंतर आपण हे झाकून ठेवून द्यायचं. मीठ टाकायचं. खेकांना उठला नाही काहीच नाही, कारण हवावर बसली ना मी, म्हणून खेकांना नाही उठला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे मीठ टाकायचं. जेवढं लागते तेवढं टाकते, लागलं तर पुन्हा टाकूया आपण, ठीक आहे. आता हे बघा हे चांगलं बघू शकता तुम्ही किती मस्त भाजले, बघितलं का. आता ह्याच्यावर टाकते बघा मी. ह्याच्यावर सगळं काढून ह्याच्यावर टाकते. नंतर एक पळीभर असं घेते, असं घेते. ह्याला मी असं करून ह्याला बघा म्हणजे ह्याचं तेल हे बघा असं करून घेतलं, पुसून घेतलं. आणि ह्याच्यावर आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल टाकते बघा मी. हे बघा आता आपल्याला हे जे केले ना, ए यश इकडे लवकर ये. बघा आता हे आपण हे करूया, असं वरती खालती करूया. ती कॅमेरा बंद करून तिथून शूटिंग करून दाखव त्यांना. हे बघा कलर तिथून लांब न कलर नाही ना, कलर अलग दिसतो, इथं जवळ अलग दिसतोय. तिथं बंद कर, आता शूट कर असं. हे बघा खायचं असं, हे बघू शकता तुम्हाला. असं वरती खालती करूया.
आता लिंबू आपल्याला टाकायचं थोडंसं, जास्त नाही टाकायचं. हे बघ, हे लिंबू आहे, याचं बी आहे ना काढून टाकायचं का साईडला. हे बघ, नंतर ह्याला असं हाताने चोळायचं. दिसतंय का मोठं गेलं का? मोठंच आहे. तिथून बघ बघ मला दिसतंय. मग स्पून दाखव आता. दिसतंय का? मी दिसतंय का? हे बघ, हे सगळं एकजीव करायचं असं. थोडासा मोठा कॅमेरा आपला फोन आहे, काय म्हणतात त्याला, व्हिडिओ, पण तुम्हाला हे सगळं दाखवते मी. टॅप करून मजा येणार नाही, तुम्हाला कळणार नाही. बघा, हे बघा, एकदम गोळा तयार झालेला आहे. बघू शकता. आता हे चाकून बघते मी, ह्याला काय कमी आहे काय नाही. हा बरोबर आहे. जास्त तिखट पण नाही, जास्त मिठा पण नाही, जास्त काहीच नाही. सवना चांगलं आहे ना. तिथनं चालू का मला तिथनं यश चल चालू तिथनं. चला आता हे बघा, हे सगळं चोवीस झाले मस्तपैकी. मीठ टाकलं, थोडंसं कमी होतं टाकलं. आता ह्याचं गोळं बनवायचं बघा. असं असं गोळं बनवते. तेल पण टाकलेलं आहे. हे बघा, जास्त पण मोठं नाही करत, जास्त बारीक पण नाही करत. 5-6 तळून घेते. त्याला मग ही आण मला छान चाळण आण. असं गोळा करून घेते. हे बघा, येसला आपल्या चवच कळत नाही, त्याला मला बघलं मग तुम्हाला चव नाही कळत. हे बघा, हे बघा, ते 5-6 आपलं तळून घेते. जेवढं खात्यान तेवढं खात्यान, बाकीचं असं तळून घ्यायचं. चला ते बेसन झालेलं आहे. बघा का बाय, ताट घ्यायचं एक ताटान. चला काढायला. आता हे तेल गरम झालेलं आहे, टाकून बघते. हां झाले. हे बघा, या बेसनात सगळं टाकलेलं आहे. परत फिटायचं असं असं बघा. आता मी हे 2 टाकते ह्याच्यामध्ये, तेलामध्ये, ह्याच्यामध्ये. कशामध्ये? हे बघा, असं तळून घेते. हे बघा, हे बघा, असं तळून घेते मी. पोरं खात्यात हे 4-4 तळती. हे बघा, चुलीवर तळायला आणि गॅसवर तळायला पण मस्त वाटतं एकदम. पण मला जास्त पण चुलीवर करायलाच आवडतं स्वयंपाक. हे बघा, अजून एखादं जाईल एकदम. हे बघा, हे बघा, हे बघा. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तळा, जेवढं खायचं तेवढं खावा. ठीक आहे. हे बघा, ए काजल पाणी आण ग. आता हे बघा, ह्याला फक्त हे असं तेल लावून टाकायचं. तसं काय तेल सगळं हे झालेलं आहे. हे बघा, हे बघू शकता. चांगलं मस्तपैकी हे आपलं वडापाव, गावरान वडापाव. आता ह्याला जाळ घाला किती पण, चुलीव का लगेच होते. चुलीव टाईम नाही लागत. हे बाबा पाणी आण हात धुवायला. थांबून आण पाणी सगळं नाही काजल. हे बघा, तर यायला पाहिजे वडापावावर. हे बघा, गावाला किती महाग झाले वडापाव माहिती आहे? 5 रुपयाला एक झालाय. मुंबईसाठी आता महागाई झाली गावाला. पण आता गॅसचा पुटवता संपल्यामध्ये गॅस नाही जास्त भेटत ना, म्हणून हॉटेलवाल्यांनी गॅससुद्धा सगळं जेवण महाग केले. आता वडापाव पोरं खात्यात, तर म्हटलं जाऊन द्या, नको वडापाव बाहेरनं मागव, घरी बनवते. बनवून बनावं लागतं. रविवार दिवस आहे. हे बघा, हे आपला वडापाव दाखायचा फुफ्फुस किती मस्त फुगला बघा. हे बघितलं का? बघा, एकच नंबर. त्याला चांगला कलर आणून देते चांगला. हे बघा, मस्तपैकी ह्याला कलर आलाय बघा चांगला. बघा कसं वडापाव झाला. जेवढं लागतं तेवढं मी तळून घेते. आता गरम गरम खात्यान पोरं. ठीक आहे. तुला आवडतो, येसला पण आमच्या जाम आवडतो वडापाव. पण थोडंसं गरम गरम करून देते पोरांना.
आणलं मोठं टाकते मी. हे बघा हे आहे. अजून थोडंसं लाल करते जाऊ थोडंसं. दाखवा ह्याच्या शूट कर ह्याच्या. करतोय. हे बघा कलर चांगला आला ह्याला. तर हे मी काढून घेते वडापाव. बघा कसं वाटते फोटो काढा माझा. बघा का काढलंच नाही मी. टाक. थांब. झालं का. हम्म. आता बघा हे राहिल्यात ह्यात टाकूया. हे बघा हे टाकू टाकताना दाखव त्यांना. हे बघा असं फिरवायचं. असं फिरवायचं लगेच असं तव्यावर टाकून द्यायचं. गॅसवर टाकून द्यायचं. तेलावर सॉरी. हे बघा लगेच फुलते ते. मोठं मोठं चांगलं बनवलं मी. आता 2 मी दामटं चकलं. येसला गोल गोल नाही आवडत तर येसला दामटागत करून घेते. येस हे बघा चांगलं फुलल्यात मस्त पैकी एकदम. हे बघा टाकून ठेवून द्या आपण. हे बघा आता हे बंद करते. वडापाव झालेला आहे मस्त पैकी. आता हे बघा वडापाव. हे वडापाव आपला गावरान देशी वडापाव बघितलं. चला आता हे चुलीवलं काढते. सवाल ना बघ किती बाय कसं का बनवून टाकू ग. संध्याकाळ बनवू किती गरम गरम. अगं नाही बनवलं संध्याकाळी बस की बरं बस झालं की संध्याकाळ. तू खाणार आहे का तिथे बंद कर सवलला. सवल बस संध्याकाळ कोण बंद करा. का खायचं तुला. सुरमी खायचं नाही काय. येऊ ना बघू संध्याकाळ थोडं करून. चालेल बद्दल आहे ना. कधी खाणार नाही काही नाही लागलं तर करेन बाजू आहे का नाही. हां गरम गरम तेच म्हणते ग. हे चुकून ठेवून द्यायचं लागलं तर खाईन. ठीक आहे उमला जेवढं पाहिजे तेवढं खा. हे कर पुन्हा पुन्हा कर. हे घेऊन जा मला आतमध्ये चल मला. पलीकडची भांडी द्यात आहे म्हणजे. चला हे आहे आपलं वडा सॉरी पाव आणल्यात आणि हे गरम गरम पोरांना केलं बघा. हे बघा बघू शकता एकदम. आता हे दामता काय चुकता काय काय येसला पाहिजे असं 2 चुकतं आणि बाकीचं गोल गोल गोल. वडापावची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. बस का अजून वडापाव का मागायचे. आता वडापाव द्या आता वडापाव दे माहिती आहे तुला. तिकडे मुंबईला पाव मोठं मोठं बसतात गाव म्हणा म्हणजे मोठं मोठं पाव भेटतात. गावाला पाव सुद्धा भेटतात एकदम. तर आता येशी सगळे खात्यात पाहिजे तेवढं खाऊन द्या एकदम. खा काजू काजू कसं वाटते कुरकुरीत. बघा आमच्या काजूला आवडला वडापाव. चला आता सवर्ण पण खा. सवर्ण देऊ का तुला देऊ का. झाले खाऊन घे पटकन. हे बघा मोठं खपशा खपशा काय 15 रुपयाला वडापाव गावाला झाला आहे. आम्ही घरीच बनवला वडापाव. मग काय का नाही लागलं तर अजून पुन्हा बनव आहे ना. सो ती ताट घे तुझं खा. हेच कुठे गेला अजून तू काय खा तिथे येते येतात खा. नाही खातो का तसं आमचं खात्यात चाललं तसं येतात तसं खात्यात. हाक मारून कोणाला जमत ना खा बस. चांगलं लागतं काजू. चला आमच्या सवर्ण पण आवडला वडापाव. खा सवर्ण खा. काजू कसं वाटते. मिरची नाही चाललं. नाही मिरची नाही खायला. मिरची संध्याकाळ टोळू. आता काय सगळ्यांनी जेवण खायला मिळतं. जेवली बिवली मला तर खायची गरज नाही काहीच नाही. काजूला आवडला वडापाव. माझ्या काजूला वडापाव आवडला माझ्या बायला. काजू लई कामाची माझी बाय माहिती आहे का. चल लवकर लवकर चल. काय पप्पा आवाज
धर 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 ओम धर ओम बघ कसं लागतो कसा गरम गरम दिदी इथं तर छान कच्चा झालं, बनव तुला तिखट नाही ये. चिकट नाही बनव काय नाही बनवलं आज ये. तिखट पोरं खातात ना तिखट नको गरमीचं बनत म्हणजे हे आहे ना धर ते सलू ना धर सलू नाही हो धर ओम मग खाली इथं बस कसं वाटते ओम ओम कसं वाटते हा छान लागतंय का सवाला कसं वाटतंय ग यश आवडला का त्याला तर चवच कळत ना आमच्या येसला हा त्याला मला मीठ टाकलं म्हणजे मला कळत नाही म्हणते देऊ का अजून एक? मला खायला कळत नाही काहीच. जा, खाऊ मला तर नाही खायचं जसं सोनू ने मला खायला नाही आवडत वडापाव जास्त मला करून खायला घाला आवडतो वा का तू कसं लागतंय गोतो गोतो लागतंय बायला माझ्या चला भावानं वेळ रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय 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 कर काजू बाय बाय बाय